डोंबिवलीतील सागाव येथील पिंपळेश्वर महादेव मंदिरात आज आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृतज्ञता सोहळ्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार असल्याने संपूर्ण परिसरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। मान्यवरांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात आकर्षक फुलांच्या सजावटीने नटवण्यात आले असून विविध कमानी, बॅनर्स आणि रोषणाईमुळे परिसराला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले। कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक आणि नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विशेष तयारी केली आहे। दरम्यान मानपाडा रोड आणि शिळफाटा रोड परिसरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी कोळसेवाडी वाहतूक विभागाने 24 तासांसाठी तात्पुरते वाहतुकीत बदल केले आहेत। पिंपळेश्वर चौक, मानपाडा चौक आणि सोनारपाडा परिसरातील काही मार्गांवर प्रवेशबंदी करण्यात आली असून वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन करण्यात आले। रुग्णवाहिका, अग्निशामक दल, ग्रीन कॉरिडॉर आणि ऑक्सिजन वाहतूक करणाऱ्या वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली असून कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब पिंपळेश्वर महादेव मंदिर या ठिकाणी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास येणार आहेत। त्यासाठी जो सर्व्हिस रोड आहे तो सर्व्हिस रोड बंद केलेला आहे आणि त्यात तिथे पार्किंग पण बंद केलेलं आहे। तसेच पिंपळेश्वर हॉटेलपासून डोंबिवली मानपाडा साईडला जाणारा रोड आहे तो दोन्ही साईडचा रोड बंद करण्यात आलेला आहे। मंदिराच्या परिसरामध्ये ट्रॅफिक होऊ नये म्हणून त्यासाठी सर्व वाहन चालकांना विनंती करण्यात येते की त्यांनी मंदिराच्या परिसरात गाड्या न आणता 1.5 किलोमीटर लांब, मंदिरापासून लांब गाड्या पार्क कराव्यात आणि त्यांनी चालत यावं। त्याबाबत माननीय आमदार साहेबांनी पण तशा सूचना दिलेल्या आहेत। जेव्हा रोड बंद केलेला आहे पुन्हा पर्यायी मार्ग कुठला दिला? पर्यायी मार्ग म्हणजे कल्याणशील मार्ग आहे आणि डीमार्टचा जो मार्ग आहे, तसेच सोनारपाड्याचा जो रोड आहे तो चालू राहणार आहे आणि टेम्पो चौक हा जो तिथे रस्ता काम चालू असल्यामुळे बंद होता तो पण चालू केलेला आहे, तिथे पण रस्ता चालू आहे। वाहन चालकांना काय आव्हान करतो? वाहन चालकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी मंदिराच्या परिसरात वाहने न आणता 1.5 किलोमीटर आधीच गाड्या पार्क कराव्यात आणि त्यांनी तेथून चालत यावं। राहुल कांबळे, जनशक्ती, कल्याण।